नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चंद्रकांत रोडगे मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय पिंपळा धायगुडा येथे सहशिक्षक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10वी गणित भाग 1 प्रकरण 5वे संभाव्यता संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 उदाहरण क्रमांक 1 ते 6 हे अभ्यासणार आहोत। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर आणखी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। तर आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 5 चा अभ्यास करूया। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा। हा आपल्याला परीक्षेला प्रश्न येतो की 4 मार्कासाठी 4 प्रश्न विचारले जातात। पर्याय निवडून लिहायचे असतात फक्त। तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील प्रश्नापैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही। यामध्ये पहिला पर्याय आहे ए 2/3, बी 1.5, सी 15% आणि डी 0.7। आता संभाव्यता कोणती असू शकत नाही बघा। जर अंश आणि छेद अपूर्णांकात जर लिहिली अंश छेद रूपामध्ये तर नेहमी अंश हा छेदापेक्षा लहान असतो। अंश हा छेदापेक्षा लहान असतो आणि जर समजा अंश मोठा आला तर ती संभाव्यता येऊ शकत नाही। आणि दशांश अपूर्णांकात दिला असेल तर 0.1 किंवा 1 पेक्षा लहान असते, 1 पेक्षा मोठी असत नाही। आणि टक्केवारीत जर दिली असेल तर 100% कमी असते, 100% जास्त कधी असू शकत नाही। मग सांगा बरं यामधील कोणती असेल? 2/3 असेल का, 1.5 असेल का, 15% असेल का, 0.7 असेल? दशांश मध्ये दिली असेल तर 1 पेक्षा कमी असावी, अपूर्णांकात 1.5 ही 1 पेक्षा मोठी आहे। मग संभाव्यता ही कधीही 1 पेक्षा मोठी येत नाही। 2/3 मध्ये अंश लहान आहे, 15% 100% पेक्षा कमी आहे, 0.7 1 पेक्षा कमी आहे। 1.5 हे उत्तर असेल। नंबर 2, एक फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता डॅश डॅश असते। एक फासा टाकला असता वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता। आता मला सांगा, एक फासा फेकला म्हणजे काय काय येतंय? 1 2 3 4 5 6। मग यामध्ये 3 पेक्षा कमी संख्या किती आहेत? 3 पेक्षा कमी 2 संख्या आहेत, 2 आणि 1। म्हणजेच एन ऑफ ए बरोबर, समजा आपण ए ही घटना धरली तर ए बरोबर किती होणार? सूत्र आहे आपलं एन ऑफ ए छेद एन ऑफ एस, म्हणजे 2 छेद एन ऑफ एस मध्ये 6 घटक, म्हणजे ह्याला संक्षिप्त आहे बे 1 बे 3 6 1/3, म्हणजे याचं उत्तर किती असेल? बी, पर्याय बी 1/3। आता तिसरा प्रश्न, 1 ते 100 यामधून निवडलेली मूळ संख्या असण्याची संभाव्यता डॅश डॅश असेल। मूळ संख्या पर्याय ए 1/5, बी 6/25, सी 1/4, डी 13/50। 1 ते 100 मध्ये किती मूळ संख्या असतात? लक्षात ठेवा, हे आपण बरेच वेळेस काढलेले आहेत। 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या असतात। किती? 25। मग ह्याचा एन ऑफ एस किती असेल? 1 ते 100 अंक आहेत ना, म्हणजे एन ऑफ एस बरोबर 100 असेल। आणि ए ही संभाव्यता समजा मूळ संख्या असण्याची आहे तर एन ऑफ ए बरोबर 25 होईल, है ना। म्हणजे पी ऑफ ए बरोबर 25/100, 25×1 25, 25×4 1/4 पर्याय असेल, म्हणजे सी पर्याय 1/4। आता चौथा प्रश्न, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 40 या संख्या लिहिलेली 40 कार्ड आहेत। एका पिशवीत आहे, त्यापैकी एक कार्ड उचलले असता त्या कार्डवरची संख्या 5च्या पटीत असण्याची संभाव्यता डॅश डॅश असेल। पर्याय ए 1/5, बी 3/5, सी 4/5, डी 1/3। आता 1 ते 40 कार्ड आहेत म्हणजे एन ऑफ एस बरोबर किती असेल? 40।
समजा ए ही घटना कार्डवरील संख्या 5च्या पटीत असण्याची आहे, तर 5च्या पटीत 1 ते 40 मध्ये किती संख्या असतील? 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. 5 8 40 होता. 8 संख्या येतात. 1 2 3 4 5 6 7 8. 5 8 40 असंही काढता येईल आपल्याला. 8 संख्या येतात बरोबर. म्हणजे संभाव्यता 8/40. 8 1 8, 8 5 40, 1/5. पर्याय ए 1/5. नंबर 5. जर n ऑफ ए बरोबर 2, पी ऑफ ए बरोबर 1/5. जर n ऑफ ए बरोबर 2, पी ऑफ ए बरोबर 1/5, तर n ऑफ एस किती? तर हे सूत्र लिहा. पी ऑफ ए बरोबर n ऑफ ए छेद n ऑफ एस. किमती ठेवायच्या त्याच्या. पी ऑफ ए दिलं 1/5, n ऑफ ए 2, n ऑफ एस तिरपा गुणाकार करा. हे इकडं घ्या. n ऑफ एस बरोबर 2 गुणिले 5/1. हे 1/5 इकडं आलं, 5/1 होईल उलट. तर n ऑफ एस बरोबर 5 दुने 10. म्हणजे n ऑफ एस बरोबर 10. तर ह्याचा पर्याय ए 10. आता दुसरं उदाहरण पहा. बास्केटबॉल खेळाडू जॉन, वसीम व आकाश एका ठराविक जागेवरून बास्केटमध्ये बॉल टाकण्याचा सराव करीत होते. बास्केटमध्ये बॉल पडण्याची जॉनची संभाव्यता 4/5, वसीमची 0.83 व आकाशची 58% आहे. तर कोणाची संभाव्यता सर्वात जास्त आहे? आता समजा आपण गृहीत धरूया. समजा जॉनची संभाव्यता पी ऑफ जे घेऊया. आपण जॉनची संभाव्यतेसाठी काय घेऊया? पी ऑफ जे किती आहे? 4/5. ह्याला दशांश अपूर्णांकात लिहा. 0.4 ला भाग जात नाही म्हणून 40 होईल. 5 8 40 आणि पुढे एक घेऊया 5 0 0 0.80. नंतर आहे वसीमची संभाव्यता पी ऑफ डब्ल्यू बरोबर 0.83. त्यानंतर आकाशची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर 58%. ह्यालाही दशांश अपूर्णांकात लिहू. 58% म्हणजेच 58/100 बरोबर. आता ह्याला दशांशमध्ये लिहिताना 1च्या पुढे 2 शून्य आहेत म्हणून इकडून 2 अंक मोजून दशांश द्या. म्हणजे 0.58. आता ह्या तिन्हीमध्ये कोणता अंक मोठा आहे? 0.80 का 0.83 का 0.58? कोणतं मोठं आहे? 0.83 हे सर्वात मोठे. 0.83 त्याच्यापेक्षा कमी 0.80, त्याच्यापेक्षा कमी 0.58. ही कुणाची आहे? 0.83 पी ऑफ डब्ल्यू मोठी आहे. त्याच्यापेक्षा लहान पी ऑफ जे आणि सर्वात लहान पी ऑफ ए. म्हणजे सर्वात जास्त संभाव्यता ही कुणाची आहे? वसीमची. सर्वात जास्त संभाव्यता ही वसीमची आहे. म्हणून सर्वात जास्त संभाव्यता वसीमची आहे. तिसरा प्रश्न सोडूया. एका हॉकी संघात 6 बचाव करणारे, 4 आक्रमक व 1 गोलरक्षक असे खेळाडू आहेत. यादृच्छिक पद्धतीने त्यातील एक खेळाडू संघनायक म्हणून निवडायचा आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1 गोलरक्षक हा संघनायक असणे. नंबर 2 बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. तर हॉकी संघामध्ये एकूण 6 बचाव करणारे अधिक 4 आक्रमक अधिक 1 गोलरक्षक असे एकूण 11 खेळाडू आहेत.
किती खेळाडू आहेत? 11. म्हणून एन ऑफ एस बरोबर किती येईल? म्हणून एन ऑफ एस बरोबर 11. आता समजा घटना ए, गोलरक्षक हा संघनायक आहे. गोलरक्षक हा संघनायक असणे. संघात एक गोलरक्षक आहे. म्हणून एन ऑफ ए बरोबर 1. आता पी ऑफ ए काढा. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस, म्हणजेच पी ऑफ ए बरोबर 1/6. एन ऑफ ए 1 आहे, एन ऑफ एस म्हणून पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए किती आहे? 1. एन ऑफ एस 11. म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/11. आता दुसरी घटना, समजा घटना बी, बचाव करणारा खेळाडू संघनायक असणे. तर संघात एकूण 6 बचाव करणारे खेळाडू आहेत. संघात एकूण 6 बचाव करणारे खेळाडू आहेत. म्हणून एन ऑफ बी बरोबर 6. एन ऑफ बी बरोबर 6. आता पी ऑफ बी काढूया आपण. पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. तर पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी आहे 6, एन ऑफ एस 11. म्हणून बी, घटना बी ची संभाव्यता 6/11. म्हणून उत्तर पी ऑफ ए बरोबर 1/11 आणि पी ऑफ बी बरोबर 6/11. आता चौथा प्रश्न सोडूया. जोसेफने एका टोपीत प्रत्येक कार्डावर इंग्रजी वर्णमालेतील एक अक्षर याप्रमाणे सर्व अक्षरांची 26 कार्डे ठेवली आहेत. त्यातून अक्षराचे एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढायचे आहे. तर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता काढा. जोसेफनं काय केलेलं आहे? काही कार्ड लिहिलेले, त्याच्यावर इंग्रजी अल्फाबेट्स लिहिलेले आहेत. ABCD अप टू झडपर्यंत लिहिलेले आहेत. म्हणजे नमुना अवकाश काय येणार? ABCD झडपर्यंत येणार. तर लिहा. म्हणून नमुना अवकाश यस बरोबर ABCD डॅश 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 झड डॅश 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 झड, ह्याचा अर्थ मध्ये सगळे आहेत. एन ऑफ एस बरोबर किती लेटर्स आहेत? 26. एन ऑफ एस बरोबर 26. आता समजा घटना ए, काढलेले अक्षर स्वर असण्याची, काढलेले अक्षर
स्वर असण्याची आहे. म्हणून ए बरोबर. आता ABCD पर्यंत ह्या 26 अक्षरामध्ये किती स्वर आहेत इंग्रजीमध्ये? स्वर मीन्स व्हावेल्स. किती आहेत? हां, सांगा कोणते कोणते आहेत? A, E, I, O, U हे 5 स्वर आहेत, म्हणजेच हे 5 व्हावेल्स आहेत आणि राहिलेले काय आहेत? व्यंजन आहेत. त्यालाच कॉन्सोनंट्स असं म्हणतात. म्हणून N ऑफ A बरोबर 1 2 3 4 5. आता आपल्याला A या घटनेची संभाव्यता काढायची आहे. P ऑफ A बरोबर N ऑफ A छेद N ऑफ S. तर P ऑफ A बरोबर 5/26. 5/26 म्हणजे स्वर काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता किती आहे? 5/26. म्हणून काढलेले अक्षर स्वर असण्याची संभाव्यता 5/26 आहे. आता 5वा प्रश्न. फुगेवाला 2 लाल 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनांची संभाव्यता काढा. नंबर 1, मिळालेला फुगा लाल असणे. नंबर 2, मिळालेला फुगा निळा असणे. नंबर 3, मिळालेला फुगा हिरवा असणे. तर आपण गृहीत धरूया, समजा R1 R2 ही 2 लाल फुगे आहेत. B1 B2 B3 ही 3 निळे फुगे व G1 G2 G3 G4 ही 4 हिरवे फुगे आहेत. म्हणून नमुना अवकाश यस बरोबर हे 2 आणि 3 5 आणि 4 9 फुगे हे नमुना अवकाशमध्ये येतील. मग कोणते कोणते आहेत? R1 R2. नंतर निळे फुगे B1 B2 B3. नंतर G1 G2 G3 G4 असे एकूण N ऑफ S बरोबर 9 फुगे आहेत. म्हणजे N ऑफ S बरोबर 9. आता समजा घटना A. मिळालेला फुगा लाल असणे. मग A बरोबर लाल फुगे किती आहेत? 2. R1 R2. R1 आणि R2. म्हणून N ऑफ A बरोबर 2. N ऑफ A बरोबर 2. आता A या घटनेची संभाव्यता काढा. A या घटनेची संभाव्यता P ऑफ A बरोबर N ऑफ A छेद N ऑफ S. म्हणजेच P ऑफ A बरोबर 2/9 ही आली P या घटनेची संभाव्यता. आता समजा घटना B. मिळालेला फुगा निळा असणे.
मिळालेला फुगा निळा असणे. म्हणून बी बरोबर निळे 3 फुगे आहेत, B1 B2 B3. म्हणून एन ऑफ बी बरोबर 3 निळे फुगे आहेत, म्हणून बी मध्ये B1 B2 B3 एन ऑफ बी बरोबर 3. आता बी या घटनेची संभाव्यता काढा. बी या घटनेची संभाव्यता पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ एस. म्हणून पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी चे घटक आहेत 3, एन ऑफ एस चे 9. 3/9 ह्याला संक्षिप्त रूप द्या. 3 × 1 3, 3 × 3 9. म्हणून पी ऑफ बी बरोबर 1/3 ही आली बी या घटनेची संभाव्यता. आता घटना सी. समजा घटना सी मिळालेला फुगा हिरवा असणे. म्हणून सी बरोबर हिरवे एकूण 4 फुगे G1 G2 G3 G4. G1 G2 G3 G4. एन ऑफ सी बरोबर 4. एन ऑफ सी बरोबर 4. आता पी ऑफ सी काढा. सी या घटनेची संभाव्यता पी ऑफ सी बरोबर एन ऑफ सी छेद एन ऑफ एस. म्हणजेच पी ऑफ सी बरोबर 4/9. पी ऑफ सी बरोबर 4/9 ही आली सी या घटनेची संभाव्यता. आता उत्तर पी ऑफ ए बरोबर 2/9, पी ऑफ बी बरोबर 1/3 आणि पी ऑफ सी बरोबर 4/9. तर 6वा प्रश्न सोडूया. एका खोक्यात 5 लाल पेन, 8 निळी पेन, 3 हिरवी पेन आहेत. यादृच्छिक पद्धतीने ऋतुजाला एक पेन काढायचे आहे, तर काढलेले पेन निळे असण्याची संभाव्यता काढा. तर एका खोक्यामध्ये समजा R1 R2 R3 R4 R5 ही 5 लाल पेन आहेत आणि B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 ही 8 निळे पेन आहेत व G1 G2 G3 ही 3 हिरवी पेन आहेत. तर याचा नमुना अवकाश यस बरोबर यस. तर यस मध्ये ही सर्व पेन येतील 5 आणि 8. 8 आणि 5 13 14 15 16 पेन येतील. लिहा R1 R2 R3 R4 R5 नंतर B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 आणि G1 G2 G3 अशा प्रकारचे पेन आहेत. तर एन ऑफ एस बरोबर 16. एकूण 16 पेन आहेत, म्हणून एन ऑफ एस बरोबर 16. आता समजा घटना ए. समजा घटना ए काय आहे बघा. घटना ए काढलेला पेन निळे असण्याची. काढलेला पेन तर ए बरोबर निळे एकूण 8 पेन आहेत. B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 पर्यंत. म्हणून घटना ए मध्ये ह्या 8 पेना येतील. B1 B2 B3 B4 B5 B6 B7
B8. तर एन ऑफ ए बरोबर 8. एन ऑफ ए बरोबर 8 म्हणून ए या घटनेची संभाव्यता काढा. पी ऑफ ए बरोबर एन ऑफ ए छेद एन ऑफ एस. तर पी ऑफ ए बरोबर 8/16. याला संक्षिप्त रूप देता येतं. 8 × 8 8 2 16 म्हणून पी ऑफ ए बरोबर 1/2. हे आली पी या घटनेची संभाव्यता. म्हणून उत्तर लिहा. म्हणून काढलेला पेन निळा असण्याची संभाव्यता. संभाव्यता 1/2 आहे.